विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8वीच्या वर्गातील जनरल सायन्स याच्यातील नंबर 2चं चॅप्टर हेल्थ अँड डिसीज, आरोग्य, हेल्थ म्हणजे आरोग्य आणि डिसीज म्हणजे रोग, याची सविस्तर चर्चा आपण इथे करणार आहोत. आता तुम्हाला माहिती असेल की आजारपणामुळे तुम्ही कधी शाळेतून सुट्टी घेतलेली आहे का? आजारी पडलेले असताना आपण आजारी पडतो, नेमकं काय होत असतं लक्षात की आजारी पडल्यानंतर कधीकधी आपण औषधोपचार न घेता सुद्धा आपणास काही काळानंतर लगेच बरंसुद्धा वाटायला लागू शकतं. तर काही वेळी डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार घ्यावा लागतो, बरोबर की नाही? अशा गोष्टी तुम्ही आतापर्यंत पाहिलेल्या आहेत. मग नेमकं आरोग्य कशाला म्हणतात हे आता आपल्याला पाहायचं आहे. हेल्थ, आरोग्य. तर त्याच्यामध्ये हेल्थ इज अ स्टेट ऑफ कम्प्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेल बिगिनिंग आर नॉट मेरिली द ॲब्सेन्स ऑफ ॲनी डिसीज. त्याची डेफिनेशन एक प्रकार की समजा रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर त्यासाठी शारीरिक, मेंटल मानसिक आणि सोशल बिगिनर्स म्हणजे त्याला आपण एक प्रकारचं सामाजिकरित्या पूर्णता, दृढ असण्याची जी स्थिती आहे ती म्हणजेच आरोग्य. ही झाली आरोग्याची व्याख्या. त्यानंतर व्हॉट इज द डिसीज. ओके, नेक्स्ट टॉपिक की व्हॉट इज द डिसीज. रोग म्हणजे काय? आपण आरोग्य पाहिलं, आता रोग म्हणजे काय. तर त्याचीसुद्धा तुम्हाला दिले की कंडिशन्स ऑफ डिस्टर्बन्स इन फिजिकल ऑर सायकोलॉजिकल प्रोसेस ऑफ बॉडी इज कॉल्ड अ डिसीज. की शरीरक्रियात्मक किंवा मानसशास्त्रीयरित्या शरीरातील महत्त्वाच्या ज्या जैविक कार्यामध्ये अडथळा आणणारी जी स्थिती आहे तिला आपण रोग असं म्हणतो. एक प्रकारे ईच डिसीज हॅज इट्स ओन स्पेसिफिक सिम्टम. प्रत्येक रोगाची विशिष्ट लक्षणं असतात. सर्व रोगांचे लक्षणं हे सारखे नसतात. वेगवेगळ्या प्रकारचे लक्षणं हे वेगवेगळ्या रोगांचे असतात. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे टाईप्स ऑफ डिसीज, रोगांचे प्रकार. आता तुम्ही ऐकलेलं असेल आतापर्यंत वेगवेगळे रोग असतील, ऐकलेलं नावं की डायबिटीस आहे, मधुमेह, कॉमन कोल्ड म्हणतो आपण, सर्दी, लक्षात अस्थमा, त्याला दमा म्हणतो, लक्षात की हे अशा प्रकारचे. त्यानंतर डाऊन सिंड्रॉम, डाऊन संलक्षण म्हणतात त्याला, हर्ट डिसीज, हृदयविकार, असे अनेक रोगांची नावं तुम्ही ऐकलेली असेल. या सगळ्या रोगांची कारणं, त्यांची सिम्टम्स, त्यांची लक्षणं ही वेगवेगळी आहेत. मग या सगळ्या रोगांचं लक्षात राहण्यासाठी रोगांचं जे वर्गीकरण आहे लक्षात, कोऑर्डिनेशन ऑफ सायंटिफिक स्टडी ऑफ डिसीज आर क्लासिफाईड ॲज फॉलोज. त्याचं तुम्हाला लक्षात राहावं, प्रत्येकामध्ये काय सुसूत्रता आहे, काय रिलेशन आहे ते समजण्यासाठी त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. टाईप्स ऑफ डिसीज, टी डायग्राम दिलेला आहे तुम्हाला. तर 2 प्रकार मुख्य त्याचे पडलेले आहेत. डिसीजचे, रोगांचे मुख्य 2 प्रकार पडले आहेत. फर्स्ट, अकॉर्डिंग टू द ड्युरेशन म्हणजे कालावधीनुसार, अकॉर्डिंग टू द रिझन म्हणजे कारणानुसार. ओके, तर कालावधीनुसार म्हणजे त्यात 2 प्रकार पडलेले आहेत. परत कालावधीनुसारमध्ये क्रोनिक डिसीज म्हणजे दीर्घकालीन रोग, ॲक्यूट डिसीज म्हणजे तीव्र रोग, बरोबर. आणि कारणानुसार जर तुम्ही विचार केला तर त्याचे मुख्य 2 प्रकार आहेत. हेरिडिटरी डिसीज मीन्स अनुवांशिक रोग, एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम, अनुवांशिक, एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे तो आपोआप होतो. ओके, त्यानंतरचा त्याचा दुसरा प्रकार आहे ॲक्वायर्ड डिसीज, त्याला उपार्जित रोग असं आपण म्हणत असतो. त्या उपार्जित रोगाचे 2 प्रकार आहेत. इन्फेक्शियस डिसीज म्हणजे संसर्गजन्य रोग, उदाहरणार्थ कॉमन कोल्ड, सर्दी, फ्ल्यू आणि डेंग्यू. ओके, एकापासून दुसऱ्याला त्याचा संसर्ग होत असतो. आणि नंबर 2 आहे इन्फेक्शियस डिसीज, असंसर्गजन्य रोग, एक्झाम्पल डायबिटीस, मधुमेह आणि हर्ट डिसीज, त्याला हृदय विकार असं आपण म्हणत असतो. अशा प्रकारे त्या डिसीजचे त्यांनी वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत. त्यानंतर आपल्याला की कुठला काही प्रकारे तुम्ही एखादी विकार पाहिला असेल की त्याच्यामध्ये जे एखादी जो रुग्ण असेल तो रुग्ण जर खोकलताना, शिंकताना लक्षात, तर त्याचे जे काही द्रवबिंदू असतात तुम्हाला दिलेले त्यांनी की एखादी इन्फेक्शियस थ्रू द स्पेक्ट्रम, थुंकीद्वारे होणारा जो रोगप्रसार आहे तो किती अंतरावर जातो, थुंकल्यानंतर त्याचे जे रोगजंतू आहेत ते किती प्रमाणात खाली, दूर आणि बारीक असतील तर किती लांबवर पडतात हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. की या क्षेत्रात लहान द्रवबिंदूंचं
द्रवबिंदू का केंद्रकात बाष्पीभवन त्या ठिकाणी होत असतं. त्यानंतर हवेमध्ये जे द्रवबिंदू केंद्रके काही मिनिटे ते काही तास त्या ठिकाणी वाहून नेले जात असतात, सेव्हरल फ्यू अवर्स. आणि जे मोठे असतात आकाराने, ओके, अशा प्रकारचे जे मोठे असतात द्रवबिंदू ते जमिनीवर काही सेकंदामध्ये स्थिर होतात. तर अशा प्रकारे तुम्हाला काही काही प्रकार आहेत की कावीळ आहे, मलेरिया आहे, खरूज, क्षय, डेंग्यू, अतिसार, नायटा, स्वाईन फ्लू असे वेगवेगळे प्रकार तुम्हाला कोणत्या प्रकारात, कोणत्या याच्यामुळे, कोणत्या माध्यमाद्वारे त्याचा जो स्प्रेड होण्याचा जो माध्यम आहे ते कोणत्या प्रकारचा आहे, रोगजंतू म्हणजे काय लक्षात, आणि संसर्गजन्य रोग कशाला म्हणतात याच्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती पाहायची आहे. त्यानंतर पुढचा टॉपिक तुम्हाला दिलेला आहे इन्फेक्शियस डिसीज. आपण तो चार्ट पाहिला आता, त्याच्यातला संसर्गजन्य रोग किंवा त्याला संक्रामक रोगसुद्धा म्हणतात. ओके, मग याच्यामध्ये तुम्हाला हे जे रोग असतात ते डिसीज स्प्रेड थ्रू द कंटिमिनेटेड एअर, वॉटर, फूड ऑर व्हेक्टर. दूषित हवा, पाणी, अन्न किंवा व्हेक्टर म्हणजे वाहक. त्याच्यामध्ये दोन प्रकारे इन्सेक्ट म्हणजे कीटकसुद्धा आहेत आणि अदर ॲनिमल्स काही प्राणीसुद्धा आहेत. याद्वारे पसरणारे रोग हे संसर्गजन्य रोग असतात. त्यालाच आपण इन्फेक्शियस डिसीज असं म्हणत असतो. आता हा इम्पॉर्टंट चार्ट आपण पाहणार आहोत. त्याच्यात तुम्हाला दिलेलं आहे नेम ऑफ द डिसीज, त्यानंतर पॅथोजिन्स त्यालाच आपण कारक, ओके, त्यानंतर मोड ऑफ इन्फेक्शस संक्रमणाचं माध्यम, सिम्टम्स म्हणजे लक्षणं, आणि प्रिव्हेन्शन अँड ट्रीटमेंट उपाय आणि त्याच्यावरती उपचार. तर फर्स्ट आपण पाहणार आहोत ट्युबरक्युलोसिस, त्याला क्षय म्हणतात. क्षय हा एक प्रकारे मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस नावाचा जो जीवाणू आहे त्याच्यापासून होत असतो. त्याचं माध्यम काय आहे की स्पिटिंग ऑफ पेशंट, रोग्याची थुंकी लक्षात. त्यानंतर थ्रू द एअर्स, हवेतून होत असतो, हवेचा त्याचा प्रसार होत असतो. त्यानंतर प्रोलॉंग कॉन्टॅक्ट्स आणि प्रोलॉंग कॉन्टॅक्ट विथ द शेअरिंग ऑफ मटेरियल ऑफ पेशंट्स, की रोग्याच्या सान्निध्यात दीर्घकाळ असणे, रोग्याच्या ज्या काही वस्तू असतील त्या वापरणे, त्याच्यामुळे तो होत असतो. त्याचे लक्षणं तुम्हाला दिलेले आहेत. क्रोनिक कफ, दीर्घ मुदतीचा खोकला असतो. ब्लड स्प्लिटिंग, थुंकीतून रक्त बाहेर पडतं. त्यानंतर इमॅसिएशन्स, डिफिकल्टी ब्रिथिंग्स, वजन कमी होतं, श्वासोश्वासमध्ये प्रक्रियेत त्रास होत असतो. ओके, तर त्यासाठी काळजी काय घ्यायची, तर त्यासाठी BCG लस टोचून घ्यायची आणि रुग्णास इतरांपेक्षा वेगळं ठेवायचं, आयसोलेशन्स. ओके, इतरांपेक्षा वेगळं ठेवायचं. नियमित औषधं जी आहेत, मेडिसिन्स लाईक डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यायचा असतो. त्यानंतर नंबर 2 दिला आहे हिपॅटायटिस, त्याला कावीळ असं म्हणतात. कावीळ कशामुळे होतो? हिपॅटायटिसचे काही प्रकार आहेत, 5 प्रकार, ABCD, ओके, CDE, हिपॅटायटिसचे ते 5 प्रकार आहेत. तर संक्रमणाचं माध्यम जर विचारलं तर पाणी, कंटिमिनेटेड वॉटर्स, पाणी, त्यानंतर शेअरिंग ऑफ निडल्स, रुग्णासाठी वापरलेल्या सुया, आणि ब्लड ट्रान्सफ्युजन, ज्यावेळेस रक्त पराधान, दुसऱ्याला रक्त देणं घेणं असतं त्यावेळेस त्याचं संक्रमण होऊ शकतं. त्यानंतर त्याचे सिम्टम्स पहा की त्याच्यात तुम्हाला दिला की ॲनोरेक्झिया, भूक मंदावणे, त्यानंतर येलो युराइन्स, गर्द पिवळी लघवी होते, जनरल्स, विकनेस, थकवा, त्यानंतर न्युसिया, मळमळ होत असते, त्यानंतर ओमेटिंग, उलटी होते, त्यानंतर ग्रे स्टूल्स, राखाडी विष्ठा होत असते. आणि प्रिव्हेन्शन्स अँड ट्रीटमेंट त्याच्यासाठी की काय उपाय कराल, तर त्यासाठी तुम्हाला ड्रिंकिंग बॉइल्ड वॉटर, पाणी एक प्रकारे गाळून उकळून ते प्यायचं, प्रॉपर क्लिनिंग ऑफ हँड्स आणि हात स्वच्छ धुवायचे, लक्षात. त्यानंतरचा पुढचा जो दिलेला आहे तिसरा, त्याला आपण डिसेंट्री म्हणजेच अतिसार, त्याला हगवणसुद्धा म्हणतात. तो कशामुळे होतो, तर जे बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, त्यानंतर शिगेला बॅसिलस, अँटामिबा आणि ॲस्टोलिटिका हे जे जीवाणू विषाणू आहेत यांच्यामुळे ते होत असतात. आणि संक्रमणाचं माध्यम जास्तीत जास्त कंटिमिनेटेड फूड्स अँड वॉटर, दूषित अन्न व पाणी, त्याच्यामुळे तो होत असतो. लक्षणं काय आहे त्याच्यात की वॉटरी स्टूल, पोटदुखी होते, पाण्यासारखा जुलाब होतो. पेन्स ऑन अब्डमन म्हणजे पोटदुखी होते आणि पाण्यासारखे पातळ जुलाब होतात. त्याच्यावर उपाय काय आहेत? ड्रिंकिंग ऑफ बॉइल्ड वॉटर्स,
पाणी उकळून प्यायचं, प्रॉपर स्टोरेज ऑफ फूड्स, अन्न झाकून व्यवस्थित ठेवायचं, आणि ORS कन्झप्शन, जलसंजीवनी म्हणतो आपण. ORSला काय म्हणतो की जलसंजीवनी वेळेनुसार, थोड्या थोड्या वेळेनुसार घेत जायचं. आणि त्यानंतर पुढचं दिलेलं आहे तुम्हाला की कॉलरा. ओके, त्याला आपण पट्टकी म्हणतो. तर कॉलरा ही एक प्रकारे व्हिब्रिओ कॉलरी अशा जीवाणूंपासून होत असतात. तर त्याच्यातसुद्धा कंटिमिनेटेड फूड अँड वॉटर, दूषित अन्न व पाणी. ओके, त्यासाठी लक्षणं काय आहेत त्याची? वॉमिटिंग, उलट्या होतात. त्यानंतर सर्व डायरिया, तीव्र जुलाब होतात, आणि कॅम्प इन लेग्स, पायामध्ये पेटके येत असतात. त्यासाठी उपाय काय करायचे की फॉलोइंग हायजेनिक प्रॅक्टिस, स्वच्छतेची सवयी ठेवायच्या. अवॉइडिंग द ओपन प्लेस फूड्स, अन्नपदार्थ उघड्यावरचं खाऊ नये. ड्रिंकिंग द बॉईल वॉटर, पाणी उकळून प्यायचं. व्हॅक्सिनेशन अगेन्स्ट कॉलरा, आणि झाल्यानंतर समजा कॉलरा प्रतिबंध जी लस आहे ती सुरुवातीला घेऊन घ्यायची. त्यानंतर आहे टायफॉईड, त्याला विषम ज्वर असं म्हणतात. विषम ज्वर हा सॅलमोनेला टायफी जो आहे जीवाणू त्याच्यामुळे होत असतो, आणि त्याचं जे संक्रमण आहे ते कंटिमिनेटेड फूड्स अँड वॉटर, दूषित अन्न आणि पाणी याच्यामुळे होत असतं. लक्षणं काय आहेत की ॲनोरेक्झिया म्हणजेच भूक मंदावणे, त्यानंतर हेडॅच, डोकं दुखायला लागतं, रॅश ऑन ॲब्डोमेन्स, एक प्रकारे पोटावरती पुरळ येते. त्यानंतर डिसेंट्री फॉर फेवर्स अप टू द 104 फॅरनहाईट, अतिसार, आपला 104 डिग्री फॅरनहाईटपर्यंत ताप येतो त्या व्यक्तीला. आणि त्यासाठी प्रिव्हेन्शन, ड्रिंकिंग क्लीन वॉटर्स, स्वच्छ पाणी, निर्जंतुक केलेलं पाणी. व्हॅक्सिनेशन्स म्हणजेच लसीकरण करून घ्यायचं. प्रॉपर डिस्पोजल ऑफ सेवेज, सांडपाणी जे असतं घरातलं त्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावून घ्यायची, जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास जो आहे वेगवेगळ्या विकारांचा तो होणार नाही. अशा प्रकारची काळजी आपण घ्यायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा टॉपिक आहे त्या ठिकाणी दिलेला की सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डेज, की सद्यस्थितीमध्ये काही महत्त्वाचे रोग आता आपल्याला पाहायचं आहे. तुम्ही पाहतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रोग वेगवेगळ्या सीझननुसार होत असतात. त्यावेळेस आपण काय काळजी घेतो, कोणत्या रोगांची काय लक्षणं आहेत, आता हे आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यातला पहिला जो विकार आहे तो आहे डेंग्यू. ओके, तर डेंग्यू कशामुळे होतो की जे साठलेल्या पाण्यात डास अंडी घालतात. मॉस्किटोज लेज एग्स इन द वॉटर लॉक प्लेस, अंडी घालतात आणि त्यांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण होऊन त्यांची संख्या वाढत जाते. आपण जर त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर त्याची पॉप्युलेशन इन्क्रीज होते, वाढते. आणि डासांच्या विविध प्रजाती वेगवेगळे रोग पसरवतात. सगळ्या प्रकारचे डास सारखे रोग पसरवत नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या जाती आहेत त्याच्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे रोग पसरवले जातात. त्यापैकी एडिस इजिप्ती, लक्षात, एडिस इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यूचा संसर्ग हा पसरतो. डेंग्यू हा या एडिस इजिप्ती नावाच्या डासांमुळे होत असतो. हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन 14 या विषाणूमुळे तो होत असतो. ओके, आता त्याचे सिम्पटम्स काय आहेत? नंबर 1, ॲक्यूट फिअर अँड हेडॅच वॉमिटिंग, तीव्र ताप येतो, तीव्र डोके दुखतं आणि उलट्या होत असतात. नंबर 2, की पेन इन आईज सॉकेट इज अ व्हेरी प्रॉमिनंट सिम्पटम, सर्वात महत्त्वाचं म्हणजे डोळ्यांच्या खोबणीमध्ये दुखायला लागतं. आणि 3 नंबर दिला की रक्तातील ज्या रक्तबिंबिका आहेत त्याला आपण प्लॅटेल्स म्हणतो, यांचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे शरीराअंतर्गत रक्तस्राव जास्त होत असतो. इंटरनल जो हेमोरजेज आहे तो त्याचं शरीरातील जे रक्तस्राव आहे तो जास्त त्या ठिकाणी होत असतो. ओके, अशा प्रकारे डेंग्यू हा जो आजार आहे तो कशामुळे होतो आणि त्याचे लक्षणं काय आहेत ते आपण पाहिलेले आहे. तर डेंग्यू आजार होऊ नये म्हणून आपल्या घराच्या आसपास अशा प्रकारचे जे काही टायर असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतील जेणेकरून त्याच्यात पाणी साचेल, अशा प्रकारच्या वस्तूंपासून आपण सावधगिरी बाळगायला पाहिजे. ओके, त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की हिवताप जो आहे, हिवताप हा मलेरिया इज कॉज टू फिमेल ॲनॉफिलस, लक्षात, हिवतापाचा प्रसार ॲनॉफिलस डासाच्या मादीमुळे होतो. तर एलिफंटाइस ड्यू टू द फिमेल क्युलेक्स
हत्ती पायाचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. आणि ॲनॉफिलस अँड एजक्रू इन द क्लीन वॉटर्स व्हाईल क्युलेक्स इन डर्टी सेवेज वॉटर. तर ॲनॉफिलस व एडिस डासाचे जे वास्तव्य आहे ते स्वच्छ पाण्यात असतं. तर क्युलेक्स डास प्रदूषित जे पाणी गटारी म्हणतो आपण तशा पाण्यामध्ये तो वाढत असतो. ओके. तर त्यानंतरचा पुढचा जो विकार आहे तो विकार आहे स्वाईन फ्ल्यू. ओके. स्वाईन फ्ल्यू नावाचा एक विकार आहे. त्याचे संसर्ग होण्याची कारणं, रिझन्स ऑफ इन्फेक्शन. नंबर 1चं दिलेलं आहे की इन्फेक्शन फॉर स्वाईन फ्ल्यू ऑकर्स थ्रू द पिग्स अँड ह्युमॅन. स्वाईन फ्ल्यूचा संसर्ग डुक्कर या प्राण्यांमुळे तसेच माणसाद्वारे सुद्धा होतो, ह्युमॅन्स. ओके. त्यानंतर 2 नंबर आहे व्हायरस ऑफ स्वाईन फ्ल्यूज आर स्प्रेड थ्रू द स्वीट ऑफ इन्फेक्टेड पर्सन. की स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूचा प्रसार रोग्याच्या एक प्रकारच्या त्यांनी म्हटलं आहे की सिमिलरली इट इज स्प्रेड थ्रू द सेक्शन ऑफ नोज, थ्रोट अँड सॅल्वा. की स्वाईन फ्ल्यूच्या विषाणूचा रोगांचा प्रसार हा रोग्याच्या नाकातील व घशातील स्राव व थुंकीतून होत असतो. अशा प्रकारचे 2 रिझन त्याचे दिलेले आहेत. आता सिम्पटम्स ऑफ स्वाईन फ्ल्यू. स्वाईन फ्ल्यूची लक्षणं काय आहेत? नंबर 1 डिफिकल्टीज इन ब्रिथिंग. एक प्रकारे श्वसनाला अडथळा निर्माण होतो म्हणजे धाप लागते. 2 नंबर दिलेला आहे सोअर थ्रोट, बॉडी पेन्स, घसा खवखवणे आणि शरीर दुखणे हे त्याचे लक्षणं आहेत. त्यानंतर स्वाईन फ्लूचं निदान, डायग्नॉसिस ऑफ स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लूचं निदान कसं केलं जातं? तर स्वाईन फ्लूच्या निदानासाठी रुग्णाच्या घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत तपासण्यासाठी पाठवावा लागतो. लक्षात. त्यानंतर राष्ट्रीय विषाणू जी विज्ञान संस्था आहे पुणे व राष्ट्रीय संचारी रोग संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस NICD जी आहे दिल्ली येथील प्रयोगशाळेत तपासण्यासाठी त्यांची व्यवस्था केलेली आहे स्वाईन फ्लूच्या विकाराची. ओके. त्यानंतर तुम्हाला माहिती नसेल काही गोष्टी त्या दिलेल्या आहेत की सुरुवातीला मार्च 2009 मेक्सिको देशामध्ये हा जो स्वाईन फ्लू आहे या आजाराची प्रथम बाधा झालेली आहे. स्वाईन फ्लू एन्फ्लुएन्झा या विषाणूमुळे हा रोग होत असतो. हा रोग डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूमुळे होतो. डुकरामध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूची बाधा होऊ शकते, लक्षात ठेवा. ओके. त्यानंतरचा पुढचा विकार आहे एड्स. एड्सचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सॅन्ड्रम. अशा प्रकारे एड्स हा जो विकार आहे त्याचे शॉर्ट फॉर्म एड्स, AIDS. तर त्याच्यामध्ये हा जो विकार आहे एड्स नावाचा तो HIV ह्युमॅन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. तर या विषाणूमुळे मानवाला तो होत असतो. यामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती हळूहळू दुर्बल होऊन जाते, अतिशय कमी होते. त्याच्यामुळे त्याला विविध रोगांची लागण होऊन जाते. वैद्यकीय प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीमध्ये निष्पन्न झाल्याशिवाय एड्सचे निदान निश्चित करता येत नाही. डायग्नॉसिस ऑफ एड कॅन नॉट बी कन्फर्म विदाउट द टेस्ट इन मेडिकल्स. ओके. मेडिकल्स लॅबॉरेटरीज. त्याच्यात निदान झाल्याशिवाय त्याचं एक प्रकारे वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये केलेल्या चाचणीत जर निष्पन्न झाल्याशिवाय त्याचं निदान आपल्याला करता येत नाही. त्याचे नेमके निदान करण्यासाठी तुम्हाला ELISA ही रक्ताची चाचणी आहे. एड्ससाठी रक्ताची चाचणी आहे. एड्सची लक्षणं ही व्यक्तिसापेक्ष असतात, सगळ्यांची सारखी नसतात, वेगवेगळ्या व्यक्तींची वेगवेगळी असतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर याच्यात लक्षात ठेवायचं आपण की HIV बाधित व्यक्तीला स्पर्श केल्याने किंवा सोबत जेवल्याने HIV बाधित व्यक्तींची सेवा केल्यामुळे एड्स होत नाही, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 2 नंबर दिले की HIV बाधित व्यक्तींसोबत सर्वसामान्य व्यवहार असावा, त्याला दूर ठेवू नये, वाईट टाकल्यासारखं त्याला करू नये, त्याच्याशी संपर्क असला पाहिजे. तर त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला की HIV विषाणू सुरुवातीला आफ्रिकेतील एक खास प्रजातीच्या माकडामध्ये सापडला होता. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि UNAIDS यांच्यानुसार भारतामध्ये 80 ते 85% संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक
संबंधातून पसरत आहेत असं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.